श्री स्वामी समर्थ. दत्तगुरूंच्या आशीर्वादाने सर्व अडचणी सुटतात, सर्व समस्यांचे निराकरण होते, असे अनुभव अनेक सेवेकरांना आलेले आहेत. दत्तगुरूंचा मंत्र जप किंवा एखादे व्रत असेल ते कशा पद्धतीने करावे, कधी करावे याबद्दल बऱ्याच सेवेकरांना माहिती नसते. दत्तगुरूंची उपासना योग्य पद्धतीने व योग्य वेळी केली तर त्याचा 100% आपल्याला अनुभव येतोच. अशाच एका उपायाबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत, ज्यामुळे तुम्ही एखाद्या आर्थिक संकटात असाल किंवा काही समस्या असेल तर त्यातून तुमची सुटका होऊ शकते. याचबरोबर आरोग्याची समस्या असेल, मानसिक अशांतता असेल तरीही हा उपाय तुम्हाला त्या समस्येतून बाहेर काढेल हे नक्कीच. आता हा उपाय कोणता आहे ते आपण पाहूयात. त्याआधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तसेच बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजेच येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि 14 डिसेंबर 2024ला आहे दत्त जयंती आणि दत्त जयंतीच्या आधीच तुम्हाला हा उपाय करायला सुरुवात करायची आहे. या उपायामुळे तुमच्या सर्व समस्या दूर होणार आहेत. आता आपण या व्रताबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात. हा उपाय काय आहे, हे कोणते व्रत आहे? हा उपाय आणि व्रत म्हणजे अनघाष्टमी व्रत. अनघाष्टमी हे एक महान व महत्त्वाचे व्रत असून हे व्रत मनोभावे केल्याने व्रत करणाऱ्याला दशमहाविद्येचे आराधनेचे फळ प्राप्त होते असं म्हणतात. आता या व्रताचे शास्त्रामध्ये काय महत्त्व सांगितले आहे, हे व्रत कोणी केले होते याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊयात. भगवान श्रीकृष्णाने या व्रताबद्दल धर्मराजाला सांगितले होते. तसेच सहस्त्र अर्जुन नावाचा एक राजा होता. या राजानेही हे व्रत प्रसिद्ध केले. तो राजा दत्तात्रयांचा भक्त होता असे संदर्भ आणि उल्लेख पुराणांमध्ये आढळतात. आता या व्रतामुळे काय होते आणि हे व्रत कोणी कधीपासून करावे ते आपण पाहूयात. अघ म्हणजे पाप नाहीसे करणारे, दारिद्र्यनाशक असे हे व्रत आहे. म्हणजेच खास करून तुम्ही जर आर्थिक समस्येने त्रस्त असाल तर हे व्रत तुम्ही करायला हवे. आता हे व्रत कधीपासून करायचे, तसे तर हे व्रत तुम्ही कोणत्याही महिन्याच्या कृष्ण अष्टमीपासून सुरू करू शकता. पण तेव्हा नाही जमले तर शुद्ध अष्टमीलाही देखील करू शकता. पण हे व्रत करण्याचा योग्य काळ हा दत्त जयंतीच्या आधीची अष्टमी म्हणजेच मार्गशीर्ष महिन्यातील येणारी अष्टमी, या अष्टमीपासून तुम्ही हे व्रत करू शकता. 2 डिसेंबरपासून मार्गशीर्ष महिना सुरू होत आहे. 9 डिसेंबरला ही अष्टमी आहे. 9 डिसेंबरपासून तुम्ही या व्रताला सुरुवात करू शकता. आता हे व्रत कोणी करावे, तर हे व्रत कोणीही केलं तरी चालतं, पण तुम्ही जर विवाहित असाल तर तुम्ही सपत्नीक हे व्रत केले तर अतिउत्तम. अनघा अष्टमी व्रतामध्ये अनघा मातेची पूजा श्री गुरु दत्तात्रयांसोबत केली जाते. हे व्रत मनोभावे केल्यास आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतात. मार्गशीर्ष कृष्ण अष्टमीला या व्रतास प्रारंभ करावा. त्या दिवशी उपवास धरावा, सकाळी फलाहार करावा आणि रात्री जेवण करावे. अनघा, अनघ, दत्त अनघा या फोटोंची पूजा करावी. धूप, दीप, गंध, अक्षता, फुले अर्पण करावीत. त्यांना सुगंधित अत्तरे लावावीत. त्यानंतर श्री गुरुदेव दत्त आणि अनघा माता यांना नैवेद्य दाखवावा. नैवेद्यामध्ये फळ किंवा शिरा अथवा गुळ खोबरं हे ठेवावे. पूजा मात्र मनोभावे करावी. अनघा व्रताची पोथी असते ती वाचावी. रात्री दत्तगुरूंची आरती करून उपवास सोडावा. हे तुम्हाला 12 कृष्ण अष्टमी करायचे आहे. जर तुम्ही हे व्रत मार्गशीर्षमध्ये सुरू केले तर त्यानंतरची प्रत्येक महिन्याची कृष्ण अष्टमीला हे व्रत तुम्हाला करायचे आहे. असे तुम्हाला 12 कृष्ण अष्टमी होईपर्यंत म्हणजेच 1 वर्ष करायचे आहे. हे व्रत स्त्री पुरुष कोणीही केलेले चालते. अनघाष्टमी हे व्रत प्रामुख्याने स्त्रियांनी करावे. हे व्रत विश्वासाने केल्यास त्यात घरात दत्तगुरूंच्या आशीर्वादाने धनधान्य, सुखसमृद्धी, स्वास्थ्य या सगळ्यांचा लाभ होतो. हे एक प्रभावी व्रत आहे. आता या व्रताने काय प्राप्त होते? कारण कोणीही व्रत करताना कुठलीही इच्छा पूर्ण व्हावी, मनोकामना पूर्ण व्हावी म्हणून ते करत असते.
आपले एखादे अडकलेले काम पूर्ण व्हावे किंवा आपली आर्थिक समस्या दूर व्हावी या इच्छेने आपण हे व्रत करायचे आहे. तर या व्रतामुळे काय मिळते ते पाहू. या व्रतामुळे मनुष्याला आरोग्य प्राप्ती होते. त्याचबरोबर धनलक्ष्मी संपत्तीची प्राप्ती होते. संतती होण्यात अडचणी येत असतील तर त्यांना हे व्रत करायला हवे. विवाहामध्ये अडचणी असतील तर त्या दूर होतात. विवाह जमण्यासाठी देखील हे व्रत केले जाते. या व्रतामुळे विवाह जुळून येतात, सौभाग्य प्राप्त होते आणि दत्तकृपेचा लाभ मिळतो. त्यामुळे मनोभावे हे व्रत केल्यास सगळ्या समस्या दूर होतात. अनघा अष्टमी व्रतामध्ये अनघा मातेची पूजा दत्तगुरूंसोबत केली जाते. अनघा माता ही दत्तगुरूंची शक्ती आहे आणि म्हणूनच दत्तगुरूंची त्यांच्या शक्तीबरोबर केली जाणारी पूजा मनुष्याला अनेक गोष्टींचा लाभ करून देते. हे व्रत तुम्ही कधी ऐकलं नसेल, पण हे व्रत खूप प्राचीन आहे. अनेक दत्तसेवेकरांनी या व्रताचा अनुभव घेतला आहे. हे व्रत स्त्री पुरुष दोघेही करू शकतात. आता या व्रताचे नियम काय आहेत ते पाहूयात. सगळ्यात महत्त्वाचं तेच आहे. म्हणजेच तुम्ही असे कोणतेही व्रत करत असताना कोणतीही तामसिक भोजन करू नका. म्हणजेच मांस, मदिरा यांचं सेवन करू नये. सगळ्यात महत्त्वाचं चित्तशुद्ध असावं. यासाठी आहार शुद्ध शाकाहारी असावा. हा पहिला नियम आहे. दुसरा नियम म्हणजे ब्रह्मचर्याचे पालन करावे. मन ईश्वरचरणी लीन करणे आवश्यक आहे. जेव्हा आपण अशी व्रत करतो आणि त्याचा काही परिणाम होत नाही किंवा आपली कोणतीही इच्छा पूर्ण होत नाही, तेव्हा आपण या व्रताचा काही उपयोग नाही झाला असे म्हणतो. पण आपण हे व्रत करत असताना त्या व्रताच्या नियमांचे पालन केले आहे का हे पाहायला हवे. फक्त दिवसभर उपवास केल्याने, पूजा केल्याने कोणतेही व्रत पूर्ण होत नाही. त्या व्रताचे काही नियम असतात, ते पालन करावे लागते. ते जर तुम्ही पाळत नसाल तर तुमचे व्रतापासून फलप्राप्ती होणार नाही. सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे कोणाचीही फसवणूक करायची नाही. आचरण शुद्ध ठेवायचे आहे. काय तर कुणाचाही छळ करायचा नाही आहे. हिंसा करायची नाही. मोठ्यांचा आदर करायचा, त्यांचा मान सन्मान करायचा, त्यांचे मन दुखवायचे नाही. कोणाचाही अपमान करायचा नाही. अगदी साधे नियम आहेत, पण हे नियम आचरणात आणणे अवघड आहे. पण कोणतेही व्रत करताना या नियमांचं पालन करणे आवश्यक आहे. तुमच्याकडून एखाद्या जीवाला त्रास, यातना होत असतील तर ईश्वर तुम्हाला सुखी कसा करेन अशी कल्पना करणं चुकीचं आहे. या नियमांचे पालन करून व्रत केल्यास दत्तगुरूंच्या कृपेचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. पुन्हा भेटूयात अशाच एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.